एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे फ्रायडे आणि आहोनी सुट्टी काढली आहे, मला तर सुट्टी आहे। प्रीतीश तुला सुट्टी आहे? येस। आणि प्रीतीश मॅथ्स सोडवतोय, काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय। झालंय असं की उद्या आमच्याकडे लग्न आहे आणि आम्ही अजून इथेच आहोत आणि आता आम्ही लग्नाच्या तयारीसाठी निघालेलो आहोत बाहेर। जसं की प्रीतीशला माझ्या कपडे घ्यायचे आहेत आणि मी निघाली चिंचवडला ओमतारामध्ये। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा, मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ओमतारामधून काय घेणार आहे आणि एक्झॅक्टली कसलं शॉप आहे। बऱ्याच जणींना माहिती असेल, काही जणींना माहिती नसेल, तर माझ्या व्हिडिओ थ्रू एक छान दुकान तुम्हाला कळणार आहे आज। अजून एक की केसांना हात लावायचं नाहीये, सॉरी। हा, अजून एक की आत्ता वाजतायत 11:15। आम्ही 10-10:30 वाजता निघायचं प्लॅनिंग केलं होतं। त्यासाठी मी सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट बनवला, ब्रेकफास्ट खाल्ला, घरातली साफसफाई झाली। हा, काय म्हणताय? ब्रेकफास्ट मी बनवला। कांदा मी चिरून दिला, मिरची चिरून दिली, कोथिंबीर चिरून ठेवली की ते मेन जे ना योग्य प्रमाणात ऐकू नका त्यांचं काही। पुन्हा मी केसांना हात लावलेला आहे। हा, कारण आज पण मी केस धुतलेत। जेव्हा केस धुतले नाही, जेव्हा नाही केस, नेहमीच मी केसांना हात लावत असते। तर सोयाबीनची भाजी आणि चपाती। आणि मैत्रिणींनो, तुम्ही असं करता का की पुरण शिल्लक राहतं आणि ते आपण डब्यात घालून ठेवलेलं असतं आणि ते लक्षातच येत नाही नंतर 2-3 दिवस? तसंच झालंय माझ्या बाबतीत यावेळेला। होळीच्या दिवशीचं पुरण आहे हे माझ्या लक्षातच नाही। मग मी आज पटकन फ्रीजमध्ये ते मला दिसलं अचानक आणि मग मी त्याच्या पोळ्या बनवल्या आहेत। 9 पुरणपोळी बनल्या आहेत, मस्त अशा टेस्टी पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि 5-6 चपाती आणि सोयाबीनची भाजी करून आली आहे मी, सोयाबीनच्या वडीची। जेवणापर्यंत परत यायचंय, पटकन ही 2 कामं करायची आणि रिटर्न यायचं। काय काय घेतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि नंतर दुपारनंतर माझं वेगळं प्लॅनिंग होतं की मी खूप दिवसातून माहेरी चाललीये, तर म्हटलं ना वडिलांसाठी, भावाच्या 2 मुली आहेत छोट्या, त्यांच्यासाठी, आईसाठी, सगळ्यांसाठीच म्हणजे की थोडंफार काहीतरी माझ्या स्वतःच्या हातचं काहीतरी करून न्यावं असं प्लॅनिंग आहे। तर आता ना त्यांना आवडणारे पदार्थ म्हणजे गोड। माझ्या वडिलांना काही, आईला वडिलांना दोघांनाही टचवूड शुगर वगैरे असं काही नाहीये, तर ते गोड खाऊ शकतात। म्हणून मग मी चितळेचे परवा बनवले तसे गुलाबजाम, भडंग थोडा जो पटकन बनतो आणि तिखट शंकरपाळी, असं एवढं सगळं बनवण्याचं प्लॅनिंग आहे। आणि उद्या पहाटे आम्ही 4 वाजता घर सोडणार आहोत आणि आमच्या एका लहानपणीच्या अजिबात लेट चालणार नाही। प्रवीणचा माझा एक मित्र आहे कॉमन, जो लहानपणापासून मित्र आहे आमचा, म्हणजे याचा लहानपणापासून, माझा कॉलेज पासून। तर त्यांच्या घरी जाणार आहोत, तर त्यांच्यासाठीही खाऊ होईल। तर हे सगळं प्लॅनिंग आहे, माझे ब्लॉग बघत राहा नक्की। चला, ओमतारामध्ये जर का मला शूट करायला परमिशन दिली तर ते शॉप सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते। चलो। पप्पा पेन असेल का गाडी? त्यांनी ब्रेक मारलात तर ते टोमॅटो येतील ना, पण ते आपल्या गाडीत थोडी येणार आहेत, आपल्या गाडीच्या चाकाखाली येणार आहेत। काय उपयोग आपल्याला? साईडने घेऊ काय? हळूहळू एक टोमॅटो काढून घे। नको, काय नको। कर्म लिहिलंय त्याच्यावरती, कर्म। ओमताराला आम्ही पोहोचलो आहोत। हे ओमतारा ज्वेलर्स कुठे आहे माहिती तुम्हाला? चिंचवडला रमेश डाईंग, नागपुडा जेम्स अँड ज्वेलरी, ओके, शालगरच्या बाजूला आहे ओमतारा, दिस वन। बघूया आता काय भेटतंय। मैत्रिणींनो, ओमतारा ज्वेलर्स हे शॉप इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे बरं का। हे काही गोल्ड वगैरेचं शॉप नाही आहे, तर इथे इमिटेशन ज्वेलरी मिळते आणि तीही खूप सुंदर आणि अगदी छान फिनिशिंगवाली। मी इथे हे एक डायमंडचं मंगळसूत्र घेते आहे, अर्थातच इमिटेशनमध्ये, रिअल डायमंडवालं नाही तर अमेरिकन डायमंडमध्ये। आणि खूप सुंदर असं मला अगदी 850मध्ये पेंडंट, त्यावरती इयरिंग्स आणि पोतसुद्धा मिळाली आहे। जे सिलेक्ट केलेत ना ते दाखवते, सुंदर आहे ना? तर यांचं कलेक्शन खरंच खूप भारी आहे आणि थँक्यू सोनीमुळे मी इकडे आली या शॉपमध्ये, कारण सोनीच्या बरेच दागिने इथले आहेत। आणि काल एक मैत्रीण भेटली दुसरी, आणि तिला मी सहज विचारलं की हा हार कुठून आणला, तर तिने ओमताराच मग म्हटलं अरे बनताय जाना, तू बनताय ओमतारा। तर यांच्याकडे खूप व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे, खूपच। मी सध्या मंगळसूत्र बघतीये, शेडिंगची, ओके। आता कॉटनच्या साड्या वगैरे घातल्या ना तरी पण असं एक परफेक्ट 30 आणि हे लावून 32 पर्यंत हे होते। 36 तुम्हाला फार लांब, हा हे ओके आहे, ओके। रिटर्न करूया, थोडं मोठं घेऊ
का पेंडेंट? साडीवर घालणार असेल तर मग थोडंसं मोठं घे. थोडंसं मोठं दाखव. आणि अजून एक हार मी पसंत केलाय. आणि जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर अगदी इझी आहे. चिंचवडला हे शॉप आहे. कुठे? रमेश डाईंगच्या इथे बाजूलाच, सोनीगरा ज्वेलर्सच्या अपोजिट. हे बघा, हे 550 रुपीजचे आहे. किती सुंदर आहे, असं वाटतं रिअल डायमंडचे. आणि याच्यावरती इयरिंग्स पण आहेत 550 मध्ये. आणि ही पोत आहे ना वरची, म्हणजे ही माळ, ही 300 रुपीजची. खरंच फिनिशिंग अगदी छान आहे. म्हणजे हे सांगितल्याशिवाय कळणार नाही की हे नकली आहे ना, इतकं सुंदर दिसते. माझं नाव विनोद खंडेलवाल. आपलं शॉप असं 16 वर्षापासून आहे. चिंचवड गावात. म्हणजे इकडे शॉप घेऊन मला पूर्ण आता 12 वर्ष झाले. 4 वर्ष आपलं इकडेच ऑफिस होतं पहिले. आपण ऑफिसनं ऑपरेट करायचो. आता 12 वर्षापासून आपलं शॉप आहे. तर आपल्याकडं म्हणजे तेव्हापासून, म्हणजे जेव्हा लोकांना इमिटेशन कळत नव्हतं त्यावेळेसपासून आपण या फील्डमध्ये आहोत. म्हणजे हाय रेंज ज्वेलरी काय असतं हे कोणाला माहित नव्हतं की इमिटेशन मध्ये पण असं बनवू शकतं. त्यावेळेसपासून आपण या फील्डमध्ये आहोत. त्या हिशोबाने आपल्याला रिस्पॉन्स चांगलाच मिळाला. आपल्याकडे आज पण आपण प्रयत्न हेच करतोय की अशी व्हरायटी जे तुम्हाला गोल्ड मध्ये किंवा एक्सक्लुसिव्ह काय म्हणजे रिअल डायमंड मध्ये तसंच आपण पॅटर्न ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तुमची बघ इन केस काय सर्व्हिस वगैरे काय डिफेक्ट्स किंवा आले किंवा हे करतोय. कारण कसं आहे, यात थोडेसे एक्सक्लुसिव्ह स्टोन असतात. तर आम्ही पेड सर्व्हिस देतो, पण आम्ही सर्व्हिस देता तुम्ही. ओके ओके. सगळे सेगमेंट आहेत. म्हणजे तुम्ही मारवाडीज घ्याल, गुजराती घ्याल, महाराष्ट्रीयन घ्याल, साऊथ इंडियन घ्याल, आपल्याकडे टचवूड सगळे आहेत. आणि म्हणजे रिस्पॉन्स सगळं आपल्याकडे तशी रेंज पण आहे. म्हणजे व्हेरियस रेंजच्या आहेत तुमच्याकडे. वेगळे वेगळे जसं ज्या सेगमेंटला लागेल तशी आपल्याकडे रेंज आहे. ओके ओके. आणि जे काही मॉडर्न डिझाईन्स वगैरे, लेटेस्ट डिझाईन्स किंवा कसं आहे, आपण मॉडर्न डिझाईन आम्ही इन हाऊसच बनवतो. म्हणजे जे आता गोल्डमध्ये ट्रेंडिंग आहे ते आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की आमच्याकडे लवकरात लवकर अवेलेबल व्हावं. आणि प्लस त्याच फिनिशिंग आम्ही, म्हणजे असं नाही की दाखवून, म्हणजे फिनिशिंग आम्ही म्हणणार चांगलं, आम्ही म्हणत नाही चांगलं, कस्टमरच सांगतो. कस्टमर रिव्ह्यू त्याच्यामुळे आम्ही ऍड पण नाही केले, लोक रेफरन्सनीच आले. छान छान छान. हे बघा ना, ही म्हणते की या शॉपची ना कधी ऍडव्हर्टाइज करायला लागली नाही. माउथ पब्लिसिटी हीच इतकं फेमस आहे हे. आणि यांची ज्वेलरी बेसिकली ना अगदी रिझनेबल आणि छान क्वालिटीची आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेरची ज्वेलरी बघतो आणि नंतर इथे येऊन बघतो ना, की तेव्हा कळतं की यार नाही, का नाही आलो आपण या शॉपला, असं एवढे सुंदर दागिने आहेत यांचे. आणि मला माहिती आहे की माझ्या काही मैत्रिणी चिंचवडच्या आहेत ज्या मला कमेंट्स करत असतात, त्यांना नक्कीच हे शॉप माहिती असेल. तर मी मात्र पहिल्यांदा आली आज ओमतारामध्ये आणि मला खरंच आवडले. आणि इथून पुढे मी आता येत राहणार आहे. माझं असंच असतं, एखादी गोष्ट आवडली ना एखाद्या ठिकाणची की मग सतत तिथंच जायचं, दुसरीकडे कुठं जायचंच नाही. जसं मी आजपर्यंत कृष्णा पल्समध्ये जायची, तिथली काही ज्वेलरी आहे माझ्याकडे, पण मधल्या पिरियडमध्ये मी कृष्णा पल्स बंद केलं होतं. पुण्यातल्या लक्ष्मी पल्स तिथेही जायची मी. आता ओमतारा कन्फर्म आहे की मी दोघी तिघींकडून ऐकलं की हे ओमतारा. मग म्हटलं चला आज बघूया काय आहे एक्झॅक्टली ओमतारा. तर ओमतारा हे असं आहे, सुंदर आहे, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. थोडस त्याच्यापेक्षा ते वेगळाच आहे. माझ्या साडीवर जाईल ना, एक नंबर जाईल. कशावरही येऊन तुम्हाला ना फॅन्सी साडीवर पण जाणार. छान दिसते, छान दिसते. अहो तर सगळ्याच हारला छान म्हणताय, कोणत्या हारला नाही म्हणतच नाही. अशा एवढ्या डिझाईन आल्यात ना की बजेटचं रिस्ट्रिक्शन मी घातले, त्यांनी नाही घातलेलं. तर मला असं वाटतं यार मी खूप खर्च करते या 2-3 दिवसात. तुम्ही एकचदा घालणार ना पैसे मी येणार आहे, कारण असं आहे ना मला. आणि आपण ना सतत एकच दागिना नाही घालत ना. दिसतोय छान, घेऊ काय मग आज झुमकी पण आहे. तुमच्या घातलाय का त्यातला एक बघू? चालतंय, ठीक आहे, घेऊन घेते. रेंज वाईज खरंच छान. आणि याच्यावरती ते मंगळसूत्र. हो, ते स्टोन जाणून छान. ठीक आहे, चल करूया. नेक्स्ट फिनिशिंग आहे, स्टोनची सेटिंग, स्टोन आहेत पण हाताला लागतात, नाहीत लागत. खूप सुंदर आहे. हा 5000चा आहे, खूपच भारी. घेईन का मी, पक्का घेईन. तशी मी उधळीच आहे फार. छान आहे एकदम, क्लास दिसतोय ग एकदम मस्त. तर ही आहे ओमतारामधली मयुरी, जिने मला आज खूप छान सर्व्हिस दिली आहे. गळ्यातलं घालून काढून माझा असा अवतार झालाय. आणि एक हा हार मी घेतला
मी घरी गेल्यानंतर प्रॉपर दाखवतेच, किंवा जेव्हा मी उद्या कार्यक्रमात घालणार आहे तेव्हा दिसेलच. आणि हे मंगळसूत्र हे दिसतंय, हे घेतलेलं आहे. आणि जर का तुम्ही ओमतारामध्ये आलात तर या मयुरीला नक्की भेटा, खूप छान सर्व्हिस देते, न कंटाळता आणि न इरिटेट होता. तिने मला खूप सारी ज्वेलरी आज इकडे दाखवली आहे. थँक्यू मयुरी, थँक्यू. आणि मला सबस्क्राईब कर हा नक्की. लाईट मध्ये बघ कसलं फिनिशिंग आहे बघ याचं, जबरदस्त मस्त ना. 1800च आहे आणि ना सुंदर असे इयरिंग्स पण आहे त्याच्यावर. ड्रेसवर किती भारी आहे, छान आहे, खूपच छान आहे. गोल्डचे दागिने घेतल्यानंतर जेवढी खुशी होत नाही ना, तेवढी खुशी हे असे दागिने घेतल्यानंतर होते आपल्या बायकांना. तर घेतलंय मी आता फायनली, दाखवते मी तुम्हाला. उद्याच्या कार्यक्रमात मी ते घालणार आहे त्यामुळे दिसेलच. तर खरंच अगदी मला आवडल्या ज्वेलरी यांच्या, खरंच भारी आहेत. म्हणजे रिझनेबल रेटमध्ये चांगल्या ज्वेलरी आणि चांगलं फिनिशिंग आहे यांचं. आता निघालो आहोत आम्ही प्रितीशला कपडे घेण्यासाठी. माझी आणि प्रितीशची दोघांचीही शॉपिंग झाली आणि अगदी मनासारखी झाली. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा आरामसुद्धा झाला आणि आता 4 वाजता आहेत आणि मी कामाला सुरुवात करते आहे. इकडे मी सुरुवातीला शंकरपाळ्यांचं मळून घेते आहे. तिखट शंकरपाळ्या करते आहे. त्यामध्ये मी ओवा, जिरे, लाल तिखट आणि गरम तेलाचं मोहन ॲड केलं आहे, मीठ टाकलं आहे थोडंसं आणि हे आता छानपैकी मळून ठेवते आहे. सुरुवात शंकरपाळ्याच्या पीठ मळण्याने केली आहे. हे पीठ भिजेपर्यंत मी गुलाबजाम करायला घेणार आहे आणि जमलंच तर वेळ मिळालाच तरच मी भडंग बनवणार आहे, नाही तर माझ्याकडे जो घरी भडंग आहे तोच मी घेऊन जायचं प्लॅनिंग करते. कारण आता खरंच खूप कमी वेळ राहिला आहे आणि हे असंच असतं माझं की डोक्यात सगळ्या गोष्टी असतात, हे करायचं आहे ते करायचं आहे, पण डेली जी काही कामं चालू असतात ना त्याच्यामधून थोडा वेळ काढून ते प्लॅनिंगनी करण्याऐवजी माझं काय होतं की अगदी 11th आवरलाच सगळी कामं येऊन ठेपतात. तर तुम्ही बघू शकता इकडे परवा केले होते ते किती होते, 25 झाले होते. 200 ग्रॅमचं होतं. आज 200 ग्रॅमचे 2 पॅकेट आहेत पॅकेट्स. तर आता आज जास्ती व्हायला हवे है ना, 50-60 तरी व्हायला हवे, कारण बऱ्याच ठिकाणी द्यायचे आहेत. आणि आई वडिलांना स्वतःच्या हातचं करून द्यायला पाहिजे, कारण आई स्वतः या एज मध्ये सुद्धा जावयासाठी, लाडक्या जावयासाठी बरं का करून देत असते. लाडक्या जावयाला करंज्या आवडतात तर ती नेहमी डबे स्टीलचे मोठे असे भरून करंज्या बनवून देत असते. तर विकतचं तर आपण नेहमीच घेऊन जातो आणि असं ना हाताने बनवून पण मी काही ना काही घेऊन जात असते. तर हे पटकन होणारे पदार्थ आहेत, मेन म्हणजे आवडतात त्यांना. तर चला हे मी बनवून घेते. सकाळपासून मी अगदी कंटिन्यू उभी होते, त्यामुळेच अगदी निवांत बसून इकडे मी गुलाबजाम वळून घेते. आहुंचं देखील काहीतरी काम चालू होतं म्हणून ते बसले आहेत इकडे आणि ते सुद्धा अधूनमधून मला मदत करतच होते. तर 55 ते 60 असे काहीतरी गुलाबजाम बनले होते. 40, 45, 50, 55, आज चक्क 55 झाले आहेत. म्हणजेच मागच्या वेळेला 50 होते, मला असं वाटलं 60 वगैरे होतील, पण ठीक आहे 55 झाले आहेत. हार्डली 20 मिनिटं लागलेली आहेत. माझीच साखर घेतली आज, कारण 200 ग्रॅमच्या चितळेच्या त्या गुलाबजामसाठी ते 600 ग्रॅम साखर सांगतात. ती खूप जास्त होतीये. तर मी इकडे आता इकडे पाक करायला ठेवलाय. तेल गरम होतंय आणि तळून घ्यायचं. तेल थोडस कमीच झालंय का, कमी गॅसवर मंद. आपण स्त्रिया असतोच अगदी मल्टीटास्किंग, तर तेच करते मी. इकडे गुलाबजाम तळून घेतले आहेत, पाक बनवायला ठेवलेला आहे आणि आता मी मगाशी जे काही शंकरपाळ्यांचं पीठ मळून ठेवलं होतं ते घेतलं आहे, कारण ते आता प्रॉपर भिजलं आहे. मग मी इकडे शंकरपाळ्या लाटायला घेते आहे आणि तुम्ही बघू शकता की एका साईडला मी लाटते, एका साईडला तळूनही घेते. अशा फ्रेश अगदी छान होतात आणि खरंच शंकरपाळ्या खूपच टेस्टी झाल्या होत्या, अगदी कुरकुरीत आणि
खुसखुशीत होत्या, सगळ्यांना खूपच आवडल्या गावी. आणि इथे बघू शकता हे गुलाबजाम, हे एकदम प्रॉपर गुलाबजाम थंड झाल्यानंतर कोमट पाकामध्ये हे टाकायचे. जर का हे दोन्ही गरम असतील, म्हणजेच पाक आणि गुलाबजाम दोन्ही जर का गरम असेल किंवा यातला एक जरी पदार्थ खूप कडक असेल, एकदम पाक उतरले त्यामध्ये लगेच गुलाबजाम नाही टाकायचे, मग अगदी चिखलासारखे बनतात. आणि जर का तुम्ही हे असं केलं तर हे अगदी व्यवस्थित विकतच्यासारखे बनतात. तर खरं सांगते मी तुम्हाला, गावी खरंच खूपच आवडले सगळ्यांना. हे व्लॉग मी गावी एडिटही करू शकले नाही आणि अपलोडही करू शकले नाही. तर इकडे बघू शकता की कशी मी घामे घूम आणि गुलाबी गुलाबी दिसायला लागली आहे थोडी थोडी. तर अशी ही हालत आहे उन्हाळ्याची, कारण फॅन नाही लावता येत. दाखवते मी तुम्हाला. शंकरपाळ्या पण अगदीच टेस्टी झालेल्या आहेत, कुरकुरीत मस्त. शंकरपाळ्या झाल्या, गुलाबजाम पण झाले. आता भडंगाला फोडणी द्यायची. इथे बघू शकता ह्या अशा दिसत होत्या शंकरपाळ्या, आणि अर्धा किलोपेक्षा थोड्या जास्त असतील. जास्त काही मी बनवल्या नव्हत्या. आणि गुलाबजाम हे इतकी. भडंगाचं प्लॅनिंग थोडंसं फिसकटलं. सगळी तयारी केली पण मी भडंगा शेवटी बनवलाच नाही. जो घरी होता तोच. मैत्रिणींनो, इकडे बघा, मी ना प्रितीशला बेडशीट सुकायला घालायला सांगितलं, तर त्याने चिमटे किती लावली असतील या बेडशीटला. हे बघा. चल ये लवकर, ते खाली घे. ते सगळे चिमटे काढून हवेत मला. फक्त 2 चिमटे ठेवायचे, फक्त 2. मला बाकीचे कपडे सुकायला घालायचे आहेत. तर उद्या पहाटे आम्ही निघणार आहोत ना, म्हणून मी काही उरली सुरली आजची कपडे होते ते पुन्हा मशीनला लावली आहेत. ते काढ ना, काढ. कुठे पाळायला लागलायस तू? एवढे चिमटे तुला कोणी सांगितलं एवढे चिमटे लावायचे असतात? अरे खाली कुठे टाकतोयस? तिथे या पाईपला लाव थोडेसे. बरं टाक खाली, टाक. तर हे असं आहे. याला ना मी काम शिकवते, म्हणजे पुढे जाऊन ना बायकोच्या हाताखाली त्रास नको. काय प्रितीश, सगळी कामं बाळा मिळून करायची असतात. पळाला. इतर ते कामामध्ये हे एक ऍडिशनल काम. आता ना स्वतः केस सेट करायला बिलकुल एनर्जी नाहीये आणि वेळ पण नाहीये. तर मी एक पार्लरमध्ये आली आहे. तिला म्हटलं सेट करून दे माझे केस. ती म्हणते टिकतील उद्या लग्नापर्यंत. नाही टिकले तर मग तिला बघते आल्यावर. तर बाय द वे तिला मराठी नाही बोलता येत, पण समजतं प्रॉपर. माझा जो काही हेअरकट आहे त्याला ती सेट करून देते. आणि उन्हात आज दिवसभर घामामुळे खूप असे चिक्कू झालेत केस. आणि आता जाऊन मला बॅग भरायची. चला, 10ला बरोबर 10 मिनिटं कमी आहेत. हे बघा, इकडे एक बॅग भरून रेडी आहे, ठेवली आहे. इस्त्री केलेली तशीच ठेवली, अजून ती ठेवायची आहे. आहोंचे कपडे इकडे आहेत, आतमध्ये बाकीचे बॅग्स आहेत. आणि चला, आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते, कारण उद्या लवकर पहाटे 3 वाजता उठायचं आहे. उद्या भेटू पुन्हा एका लग्नाच्या व्हिडिओमध्ये. तर चला, कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, गुड नाईट.